माऊलींचा एक प्रसंग सांगतो, ऐका. असं सांगितलं जातं, ज्या दिवशी रात्र 12च्या वेळी देहांत प्रायश्चित्त करायचं होतं, त्या दिवशी रुक्मिणी मातेने पोरांना काहीतरी गोडधोड खायला घालावं म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. चारही मुलं रांगेत बसवली आणि एका एका मुलाला घास भरवत होती. त्या मुलांना काय माहित होतं आता काय होणार आहे. त्या आईच्या डोळ्यातून टप टप पाणी गळत होतं. त्या चिमुकल्या 5 वर्षाच्या मुक्ताईला घास भरवताना त्या आईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. त्या मुक्ताईने विचारलं, काय ग आई, काय झालं? तर ती आई म्हटली, काही नाही. मुलं झोपी गेली. आता देहांत प्रायश्चित्ताला जायचं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता उठले. विठ्ठलपंतांनी ते पत्र लिहिण्यासाठी घेतलं. पत्रामध्ये लिहिलं, निवृत्ती, तू या सगळ्यांमध्ये मोठा आहेस. तू या तुझ्या 4ही भावंडांना सांभाळ. छोटीशी चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई आहे. सोपान जरासा शांत आहे, तू त्याच्यावर कधी रागवू नको. असं पत्र लिहिलं आणि ते पत्र ठेवायचं कुठे, तर निवृत्तीनाथांच्या उशाला ते पत्र ठेवलं. ती आई रडत होती. आईच्या डोळ्यातून टप 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 पाणी गळत होतं. त्या आईचं अंतःकरण होतं. त्या आईला त्या घराच्या बाहेर जाऊ वाटेना. पण आता जर थोडा वेळ थांबलं तर मुलं उठतील, मग जाता येणार नाही. म्हणून विठ्ठलपंतांनी त्या रुक्मिणीचा हात धरला आणि घराबाहेर निघाले. शेवटी त्या आईचं अंतःकरण होतं. ती आई दारातून पळत परत आतमध्ये आली. त्या मुक्ताईला पटकन मिठी मारली आणि डोळ्यातून टपकन पाणी आलं. चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई होती. तिला सोडून कसं जायचं? वाईट वाटत होतं, पण आता त्याला काही पर्याय नव्हता. नाविलाज झाला. आता देहांत प्रायश्चित्ताला जायचं. सिद्ध बेटाचं दर्शन घेतलं आणि आता इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले. सिद्ध बेटातलं ते वातावरण आहे. सिद्ध बेटाकडून आता इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले आहेत. सिद्धेश्वराचं मनातून दर्शन घेतलं आणि आता इंद्रायणी मातेमध्ये आपला देह समर्पित करायचा. काय वाटत असेल त्या आई वडिलांच्या जीवाला. आता त्या इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये आपला देह समर्पित करायचा. रुक्मिणी आई साहेब व विठ्ठलपंत त्या इंद्रायणीच्या काठाला उभे राहिले आणि त्या इंद्रायणीमध्ये आपला देह समर्पित केला. माऊलींच्या जीवनामधील कोणतीही काळ रात्र असेल तर ती ही काळ रात्र. माझ्या माऊलींच्या जीवनातून आई वडिलांचं छत्र आज निघून गेलं होतं. ते इंद्रायणीचं झुळझुळ वाहणारं पाणी शांत झालं. आता सकाळ झाली. निवृत्ती दादा उठले. म्हटले, आई वडील कुठे? आई वडील दिसत नाही. तर ते उशाला ठेवलेलं पत्र वाचलं. वाचता वाचता त्या निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी आलं. पाण्याने त्यांचे डोळे डबडबून गेले. त्यात लिहिलं होतं, निवृत्ती, तू या 4ही भावंडामध्ये मोठा आहेस. तू या 4ही भावंडांची नीट काळजी घे. असं ऐकून, असं पत्र वाचून त्या निवृत्तीनाथांना रडायला आलं. आता मुक्ताई उठेल, ज्ञानोबा उठतील, त्यांना काय उत्तर द्यायचं? इतक्या छोटीशी चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई उठली. म्हटली, दादा, अरे दादा, आई वडील दिसत नाही, कुठे गेले रे ते? तर निवृत्तीनाथानं म्हणावं, अगं मुक्ते, आपले आई वडील देवा घरी गेले. त्या 5 वर्षाच्या मुक्ताईला काय कळत होतं महाराज? ती म्हटली, आई वडील तर रोजच देवळात जातात, आजही एवढ्या लवकर का गेले पण आज? तर निवृत्तीनाथानं म्हणावं, अगं मुक्ते, आपले आई वडील आपल्याला कायमचेच सोडून गेले. त्या मुक्ताईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि निवृत्तीनाथांना मिठी मारली. म्हटली, दादा, आजपासून तू माझी आई. माझे लाड कोण पुरविल? माझा सांभाळ कोण करेल? 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे. खूप वाईट वाटत होतं. तर निवृत्तीनाथानं म्हणावं, मुक्ते, शांत हो, मी आहे तुझे लाड पुरवायला. तर ज्या मुलांच्या जीवनातून लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवलं ना, त्या मुलांना त्या आई वडिलांचं दुःख विचारा. समाजाने खूप त्रास दिला माझ्या माऊलींना. ज्या दिवशी आई वडिलांचं छत्र डोळ्यावरून निघून गेलं, त्या दिवशी माझ्या ज्ञानोबारायांनी गळ्यात उपरण्याला गाठ मारली आणि त्याची झोळी बनवली. ती झोळी आज आपल्याला जर दाळंगीत गेलो तर त्या मुलांच्या अंगावर पाहायला मिळते.
आता थोडे दिवस गेले. मुक्ताई 9 वर्षाची झाली आणि म्हटली, अरे दादा, खूप भूक लागली रे, काहीतरी खायला पाहिजे. ते गावातील लोक मधुकरी मागू देत नव्हते. ते मुक्ताई म्हटली, अरे दादा, आई गेल्यापासून 1 दिवस सुद्धा मी पोटभर जेवले नाही आणि आता तर 3 दिवस झाले उपाशी आहे. तर ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथानं म्हणावं, ज्ञाना, हातामध्ये झोळी घे. माझ्या ज्ञानोबारायांनी हातामध्ये झोळी घेतली आणि मधुकरीसाठी गेले. मधुकरीसाठी गेले. लोक दारं बंद करून घ्यायची. कुणी म्हणायचं पीठ संपले. जे काही 2 घरचं पीठ मिळालं होतं ते सुद्धा त्या मुलांनी त्या मातीमध्ये मिसळून टाकलं. वाईट वाटलं. रागा 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 आले आणि त्या मुक्ताईच्या अंगावर झोळी फेकून दिली आणि माझे ज्ञानोबा ताटीमध्ये जाऊन बसले. ताटी लावून घेतली. मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणते, ज्ञानोबाराय, ताटी उघडा. ज्ञानोबाराय, मला भयंकर भूक लागली होती म्हणून मी तुम्हाला म्हटले काहीतरी मधुकरी मागा, पण आयुष्यभर आता उपाशी राहिले तरी चालेल, पण मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही. तुम्ही ज्ञानोबाराय, तुम्ही ताटी उघडा. आता ती छोटीशी 5 वर्षाची मुकली मुक्ताई विश्वाच्या माऊलीला उपदेश करायला सुरुवात करते. दादा, दादा, तू योगी आहेस ना? योगी ज्ञानोबाराय, तुम्ही दार उघडा. ज्ञानोबाराय, असं करू नका. ज्ञानोबाराय त्या ताटीमधून म्हटले, अगं मुक्ते, हा समाज आपल्याला किती त्रास देतोय. या समाजाने आपले आई वडीलच तर घेऊन घेतले आणि आता आपल्यालाही त्रास देतोय. निवृत्तीनाथानं म्हणावं, अरे ज्ञाना, दार उघड. सिद्ध वेटातलं ते वातावरण आहे, 4 लोक तिथे उभी राहिली आहेत. निवृत्तीनाथ म्हणतायत, अरे ज्ञाना, दार उघड. ती छोटीशी चिमुकली मुक्ताई म्हणते, ज्ञाना, अरे दार उघड रे. आपल्या दाताने आपली जीभ चावून घेतली तर म्हणून कुणी दात पाडून घेतं का रे? दात कुणी पाडून घेतं का? ती छोटीशी चिमुकली मुक्ताई म्हणते, दादा, मी तुझी बहीण आहे ना? या छोट्याशा चिमुकले 9 वर्षाच्या बहिणीचा तू विनंती मान्य कर. ज्ञानोबाराय, उघडा दार. ज्ञानोबाराय काय ऐकायला तयार नाही. ती चिमुकली मुक्ताई म्हणते, अहो ज्ञानोबाराय, आई वडील गेल्यापासून मी नीट जेवले नव्हते आणि आता तर 3 दिवस झाले मी उपाशीच होते म्हणून म्हटले. पण ज्ञानोबाराय काय ऐकायला तयार नाही. आता 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई विश्वाच्या मालकाला उपदेश करते. दादा, अरे ज्ञाना दादा, तुला माहित आहे का रे, योगी कुणाला म्हणतात? जगाचे अपराध जो सहन करतो ना त्याला योगी म्हणतात. विश्वपाता
वारकरी चाल आहे. मी काल परवा माऊलीच्या मंदिरात गेलो होते. तिथे मला 2-3 चाली ऐकायला मिळाल्या. तुम्हाला ऐकायचे आहेत का? दाखवू का म्हणून? सुखरूपाई से दूजे कोण सांगा, सुखरूपाई से दूजे कोण भजन घेऊ मग थोडं चिंतन करू. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जीवनात धनवान होण्यापेक्षा गुणवान व्हा. गुणवान लोक देवाला आवडतात. तुम्ही म्हणाल गुणवान होण्यासाठी काय करावं लागेल, तर ऐका. तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, पताका बांधून काठीला, पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. सदाचाराने वागतो, आई वडिलांची सेवा करतो, तोच खरा गुणवान. जो आई वडिलांची सेवा करतो तोच खरा गुणवान. ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं आपल्या पोटामध्ये झेललं, त्या आईची आपण सेवा करत नाही महाराज. एकदा लग्न बांधून झालं का 4 तांदूळ डोक्यावर पडले तर त्या आई बापांसंग बोलायचं बंद करतो. आणि एकदा का मग लेकरं बाळ झाली तर मग तर विचारूच नका. हम दो हमारे दो पहले दो जाने दो. आपल्या आई बापाला आपल्या घराच्या बाहेर काढतात. त्या आईच्या अंतकरणाला, त्या बापाच्या अंतकरणाला किती दुःख होत असेल. ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं आपल्या पोटामध्ये सांभाळलं, त्या आईला आपण शेवटचं पाणी पाजायला सुद्धा जात नाही. त्या आईच्या अंतकरणाला झालेलं दुःख ती आई एका ओळीमध्ये सांगते. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. नको देखावा लावू जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझा. मोडला नाही कधी रुपया तुझाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला. मी तुला पाहून डोळे दाटले बाळा, तुझी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. त्या आईच्या अंतकरणाला किती दुःख होत असेल. ऐका, आपण जर जेवायला बसलो, जेवायला तोंड 5 असली आणि भाकरी घरात 4च असल्या, तर मला भूक नाही म्हणणारी फक्त आईच असते. आणि त्या आईवडिलांना आपण त्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतो. ती आई जाऊ द्या महाराज, तो बाप तरी आपल्याला कळला का. ज्या बापाने एकट्या बापाने 6 मुलांना एका घरात सांभाळलं, तीच मुलं मोठी झाली. 6 मुलांच्या 6 बंगल्यामध्ये बापाला 2-2 महिन्यासाठी वाटून घेतात. त्या बापाच्या अंतकरणाला किती दुःख होत असेल महाराज. तुम्हाला बाप कळणारच नाही. बाप कळण्यासाठी बापच व्हावं लागेल. एका कवीने खूप छान लिहिलंय. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी.
जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कना वाकला गडीभर तू ताव जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया ती आई तो बाप आपल्याला कळला नाही. भक्त पुंडलिकाने काय केलं महाराज आई वडिलांची सेवा केली आणि त्याचा परिणाम काय झाला तर देव विटेवर उभा राहिला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाई रखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाई रखवाना विठुरायाची पंढरी ओ भक्त पुंडलिका ओला पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट आई बापाची केली सेवा पाप झाले नष्ट ओ भक्ती भाऊन भक्ताची आला विटायची हरी भक्ती भाऊन भक्ताची आला विटायची हरी धनी मलाई रखवाना विठुरायाची पंढरी मलाई रखवाना धनी मलाई रखवाना झाली आपली कीर्तन रूपी सेवा. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी आई वडिलांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली आराधनेश्वर मावली आराधनेश्वर मावली आराधनेश्वर मावली तुका म्हणे सुख बहु झाले तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले देवा तुका म्हणे सुख बहु झाले देवा हे घडल्या सेवा विठोबाची घडल्या सेवा विठोबाची विठोबाची सुख आम्हा झाले धरिता याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची विठोबाची सुख आधार धरितायाचा संग सुख आधार धरितायाचा
पडले